स्वायत्त सोलापूर व मराठी विभाग आयोजित मराठी वाङ्मय मंडळ या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख पाहुणे सोलापूर सोशल असोसिएशन कॉलेजचे प्रभारी प्राचार्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मानव्य विद्याशाखा चे प्रभारी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर इजा कांबोळी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर साईपुत्र तुपेरे सर, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर संघप्रकाश गुड्डे सर, मराठी विभागातील सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांचं प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीने व मराठी विभागाच्या वतीने आणि पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची, विचारांची आणि संवेदनशीलतेची ओळख आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ सतत कार्यरत असतं. या मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर साईपुत्र तुपेरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. काय कवे कैलास हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त मधील मराठी विभागाच्या वतीनं आज मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन समारंभ आपण आयोजित केला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय कांबोळी सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बुवा सर, तसेच मराठी विभागातील आमचे सहकारी प्राध्यापक हेगडे सर, प्राध्यापिका मोहिते मॅडम, पट्टीमणी मॅडम, त्याबरोबर शिंदे मॅडम, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शेजो जाधव आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे की मराठी विभागाच्या वतीनं आज आपल्या वर्षभराच्या कार्यक्रमांचा शुभारंभ आपण करतो आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या महाविद्यालयामध्ये शिकतो आहोत, मित्रांनो, हे संगमेश्वर शिक्षण संकुल अतिशय महत्त्वाचं आहे. एक देशभर अशी नामांकित अशी संस्था ही आहे आणि आपल्या सर्वांना या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेला किंवा अध्यापन करत असलेला अभिमान वाटतो. 73 वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा असणारं आणि सोलापूरमधलं पहिलं स्वायत्त महाविद्यालय असणारं आणि नॅकचा A ग्रेड मिळवलेलं महाविद्यालय आहे, याचाही आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. कोणतंही शिक्षण संकुल हे एकाग्र पद्धतीने वाढत नसतं. त्याच्यासाठी त्या संकुलातले विभाग असतील, त्यातले प्राध्यापक असतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असतील, या सर्वांचं योगदान त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. मराठी विभाग हा सातत्यानं विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असलेला विभाग आहे. या विभागाला अनेक मान्यवर अशा समीक्षकांची, लेखकांची परंपरा आहे. विभाग 1 मधल्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आवर्जून मला सांगावं असं वाटतं की आपल्या महाविद्यालयातील मराठी विभागामध्ये आतापर्यंत अनेक नामांकित लेखक इथं अध्यापन करून गेलेले आहेत. विशेषतः ज्यांचं नाव एकूणच महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रामध्ये घेतलं ते डॉक्टर निर्मलकुमार टोळपुरे सर याच विभागामध्ये कार्यरत होते. त्याबरोबरच संत साहित्यामध्ये अत्यंत आवर्जून असं सन्मानाचं नाव म्हणजे दुकासंतांचं सुद्धा आहे. तेही याच महाविद्यालयामध्ये शिक्षण ते अध्यापन करत होते. जैन साहित्याचे अभ्यासक असणारे मिळकर सर याच विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याबरोबरच ज्यांनी मराठी व्याकरणावरती अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे ते हिरेमठ सर सुद्धा याच मराठी विभागामध्ये कार्यरत होते. अलीकडच्या काळामध्ये लोकसाहित्याचा अभ्यास ज्यांनी अतिशय मूलगामी असा केला ते डॉक्टर महादेव देशमुख सर याच महाविद्यालयातून निवृत्त झाले आणि अतिशय मागच्याच वर्षी ज्यांनी ललित साहित्यामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलेले ते डॉक्टर पुजारी सर सुद्धा याच महाविद्यालयातून निवृत्त झालेले आहेत. तर अशी एक सक्षम परंपरा मराठी विभागाला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की या विभागामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देशभर असं नावलौकिक मिळवलेलं आहे.
त्याच्यामध्ये एक दोनचा उल्लेख मला करणं खूप गरजेचं आहे. नाशिक फरांदे हे विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये कार्यरत होते. माननीय लक्ष्मणराव ढोबळे हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. ते सुद्धा आमच्या मराठी विभागाचेच विद्यार्थी आहेत, याचाही आम्हाला अभिमान वाटतो आहे. त्याबरोबरच पंढरपूर येथील दत्ता भोसले हे एक लोकसाहित्याचे आणि मराठीचे एक नामवंत प्राध्यापक आहेत. ते सुद्धा याच मराठी विभागात शिकलेले आहेत. तर मराठी विभागाला अत्यंत प्रदीर्घ असा वैचारिक वाङ्मयीन असा वारसा आहे आणि हा वारसाच पुढे विकसित करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आपण आयोजन करत असतो. आपण या सगळ्या वाङ्मय मंडळाच्या माध्यमाचा हेतू काय असतो तर मला सांगायला आवडेल की विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून आपण बघत असाल की आमच्या सेजल जाधव ज्या विभाग 3च्या विद्यार्थिनी आहेत त्या वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांना ते प्रतिनिधित्व इथं मिळालेलं आहे. मला खात्री आहे की आज बेंचवरती शेवटी बसलेला मराठीचा विद्यार्थी पुढे निश्चितपणे इथे येणार आहे. त्याच्यासाठी आपण वर्षभर विभागाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत. या सगळ्या कार्यक्रमांना एक शुभेच्छा देण्यासाठीचा हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. मी फारसा वेळ न घेता सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी विभागाची परंपरा सरांनी आपल्या सर्वांना सांगितली. यानंतर मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन या ठिकाणी होईल. आस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय, ज्ञानरूपी प्रकाशाचा हा दीप आपल्या जीवनात नवे विचार नवे प्रेरणा घेऊन येऊ. मी मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून त्यांनी मराठी वाङ्मय मंडळाचं या ठिकाणी उद्घाटन करावं. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा ज्ञानदीप आज आपण या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे. अक्षरांचा दीप तेवत राहो, ज्ञानाचा सुवास दरवळत राहो, मराठीच्या अमृतवाणीने प्रत्येकाचे हृदय उजळत राहो. तर यानंतर आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, ही व्यक्ती पदाने मोठी नसते तर ती विचारांनी आणि कार्याने मोठी असते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत डॉक्टर तांबोळी सर, यांचा परिचय करून देण्यासाठी मी मराठी विभागातील प्राध्यापिका डॉक्टर लतिका कट्टीमणी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर व मराठी विभागाच्या वतीने आज मराठी वाङ्मय मंडळ 2026-27 उद्घाटन आयोजित केले आहे. आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय डॉक्टर ई.जा. तांबोळी सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर व मराठी विभाग प्रमुख माननीय डॉक्टर सारिपुत्र तुपैरे सर, या सर्वांचं व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आज या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी येथे उभी आहे. आज जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचे नाव ई.जा. तांबोळी सर असून
ते आपल्या जिल्ह्यातील तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटा हे त्यांचं गाव आहे. ते सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रभारी अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी ते कार्यभार पाहत आहेत. त्यांचे शिक्षण MA, DCE, DEd, PhD त्यांनी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर PhD केली आहे. सरांची वेगळी ओळख म्हणजे ते एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी साहित्य क्षेत्रात ही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या भीमाच्या काठी, सुजई काव्यसंग्रह, दख्खनी वाङ्मयाचा इतिहास, श्यामचा बाप ही कादंबरी, सिद्ध व सुफी संप्रदायाचा इतिहास, टिपू सुलतान चरित्र ग्रंथ, मुस्लिम मराठी संत व तसेच कमळे गुरुजी यांच्या जीवन कार्यावर आधारित दीनानाथ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केलेले आहेत. जवळपास असे 28 ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात 14 संशोधन लेखाचे वाचन व सादरीकरण केलेले आहे. त्यांनी आपल्या देखरेखीखाली जवळपास 6 कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्याचबरोबर 63 चर्चासत्रात आपला सहभाग त्यांनी नोंदविलेला आहे. तसेच त्यांनी संशोधन कार्यात सरांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 6 विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे व अजून 8 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत. त्यांच्या आजवरच्या सेवेमुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे. 2017 साली सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 2019 मध्ये भारतीय युवा संघटना सोलापूर यांच्या राष्ट्रीय पातळीवरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. 2022 मध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबूराव बागुल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यासारखे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त त्यांना झालेले आहेत. सरांनी फक्त साहित्य क्षेत्रातच आपला ठसा उमटवला आहे असा नाही, तर सामाजिक क्षेत्रातील कार्यही त्यांचे उल्लेखनीय आहे. सोलापूर येथील बहुजन पुरोगामी शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. सामाजिक कर्मचारी सहकारी पतसंस्था सोलापूर उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. बिरसा फाउंडेशन सोलापूर संस्थेचे संचालक व व्हाईस प्रेसिडेंट तर शिक्षक संघ सोलापूर उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले माननीय इजा तांबोळी सर आपणाला या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेला आहे. त्यांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात आपणासमोर सादर केलेला आहे. हे सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानते आणि पुढील सूत्र मी हेगडे सरांकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी एक गोष्ट सांगण्यास मला आनंद होतोय. तांबोळी सरांचा मी विद्यार्थी आहे आणि आज मला भाग्य लाभतंय की या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने मी उभा आहे. मी आपल्याकडे म्हटलं जातं अतिथी देवो भव. आपल्या संस्कृतीचं वैभव आहे. आलेल्या पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य करतो. तर मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सरांना विनंती करतो की तांबोळी सरांचा या ठिकाणी शाल बुके देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी कुबेरे सरांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सरांचा या ठिकाणी बुके देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. या ठिकाणी वाङ्मय मंडळाची कार्यकारिणी स्थापन झालेली आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी पाहुण्याच्या हस्ते सत्कार करणार आहोत.
तर मी सरांना विनंती करतो, म्हणजे प्रमुख पाहुण्यांना, तांबोळी सरांना, की त्यांनी सर्वप्रथम मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष कुमारी सेजल जाधव यांचा सत्कार करावा. यानंतर उपाध्यक्ष सचिव मोनेश्वर सुतार, सदस्य सूरज कुळा, कानिल चौधरी, सुरेश स्वराज सर्वपरी आणि आमच्यात खूप कला प्रतीक्षा वलेकर, स्नेहा उप्पी, ओंकार अरबळे. चला लवकर या सर्वांनी टाळ्या वाजवायचे. धन्यवाद सर. सर्व नवनियुक्त सदस्यांचे या ठिकाणी स्वागत. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी मंडळाचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलं. त्याबद्दल मला बोलवलं, त्याबद्दल या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश, माझे विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर सुरेश सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले डॉक्टर उदय सर, डॉक्टर खांडेकर सर आणि डॉक्टर महादार सर. विद्यार्थी मित्रांनो, 12 वर्ष तुम्ही मराठीचा वनवास सहन केला. पहिलीपासून 12वी. वास्तविक पाहता तुम्ही सर्व या ग्रामीण भागातून, शहरी भागातून इथे आलेले आहात. या निमित्तानं मला काही असं स्पेशल असं विषय वगैरे काही सांगितलं नाही. या विषयावर बोला असं काही सांगितलं नाही. पाठीमागं दोघं तिथे गप्पा मारताय, थोडं सिरियस व्हा, थोडं लक्ष देऊ नये. तुम्ही या वर्गामध्ये आलेला आहात, या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. काय करणार बाबा पुढे उद्या जाऊन? काय शिकणार? कशासाठी आपण आतुरता आलेलो? काय आपल्याला करायचं? काय भूमिका काय आहे तुमची नेमकी? उद्या काय होणार आहे? तुम्हाला नोकरी मिळणार आहे का? उद्या आपण जगायचं कसं? हा मोठा प्रश्न आजच्या भारताच्या युवा पिढीसमोर उभा राहिलेला आहे. मग भाषा शिकल्यानंतर काय मिळणार आहे का? अहो, भाषा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तर भाषा नसते ना, माणसाचं सारं जीवन ठप्प झालं असतं. भाषा काय करते? भाषा माणसाला जोडायला शिकवते, भाषा तोडायला शिकवते. तर भाषेचं वैशिष्ट्य आहे. आटेवाडी पर धीप रखाता, उसका गलत उधर भी पड़ा था, इधर भी पड़ा था. ते काही का असं ना, ती भाषा कशी का असं ना, मिश्रित का असं ना, ती काय करते? जगण्यासाठी मार्ग दाखवते, जगण्यासाठी प्रेरणा देते. मित्रांनो, आज आपल्या समोर आपल्याला कशाची गरज आहे? आज आपल्याला न्यायाची गरज आहे. आज आपल्याला स्वातंत्र्याची गरज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टीची आपल्याला या देशाला, या समाजाला आजची निकड आहे, आजची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अहो, आमच्या कॉलेजच्या एरियामध्ये कुत्रा बिर्याणी खाते, रात्री आणि संध्याकाळी सकाळी. काय खाते? बिर्याणी खाते. दररोज बिर्याणी,
पोस्ट मोस्ट आमच्या भागातले कुत्रे खातात. माणसाचं तर सोडा, माणूस काही करून जाऊ शकतो, कारण का माणसाला बोलायला येत आहे, चालायला येत आहे, फिरायला येत आहे, त्याच्याकडे अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे. आज या देशाची लोकसंख्या 140 किंवा 150 कोटीच्या घरात जात असताना या देशासमोर, या देशातल्या तरुणासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. उद्या काय करायचं, उद्या कोणतं काम करायचं, कोणतं कौशल्य तुमच्या अंगामध्ये यायला पाहिजे. टायपिंग यायला पाहिजे, कॉम्प्युटर तुम्हाला यायला पाहिजे, हे कॉम्प्युटर साक्षर तुम्ही व्हायला पाहिजे, भाषेतलं सौंदर्य तुम्हाला समजायला पाहिजे. या आता तुकडे सरांनी सांगितलं की निर्मल कुमार फडकुले मोठमोठे सर्व लोक या कॉलेजमध्ये घेऊन गेले, मोठे साहित्यिक होऊन गेले. मी सुद्धा एकेकाळी या कॉलेजमध्ये शिकायला आलो होतो. 11वीला प्रवेश, सायन्सला प्रवेश घेतला, 6 महिने शिकलो, 6-7 महिने. त्याच्यानंतर MPLचे लेक्चर वगैरे इथं शिकवले. सुभाष पुजारी सर, देशमुख सर यांनी इथं शिक्षण केलं. माणूस एकदम मोठा होत नाही. आजच्या तरुणाला काय लागलेलं आहे, झटपट श्रीमंत कसं होता येईल. आणि मोबाईलच्या जगामध्ये ज्यावेळी तो आलेला आहे आणि सतत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये तो इतका व्यस्त झालेला आहे की घरात बायका सुद्धा घराचं काम झालं, TV बंद केलेलं होता, मोबाईल स्क्रीन बघत. आपण मी तर कॉलेजमध्ये आलो, तू मला मॅसेज, मी तुला मॅसेज वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपल्याला कसोशीनं प्रयत्न करावा लागला. आपल्याला समतेची गरज आहे. आज देशामध्ये धर्म, वाद विवाद, जात पात, अंधश्रद्धा, श्रद्धा, अंधश्रद्धा सारा चुराडा झालेला आपल्याला दिसून येतो. काय करायचं, कसं करायचं, एक पारदर्शकता आपल्यासमोर यायला तयार नाही. माणसं कुठले, काही लोक स्वार्थीपणानं राजकारण साधण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करतायत. इकडे लक्ष न देता आपल्याला एकता, आपल्या भारतीय घटनेने दिलेले समतेचं जे तत्व आहे ते कसं रुजवता येईल, ती समता कशी प्रस्थापित करता येईल, याचा विचार आपण करायला पाहिजे. काय कवे कैलास म्हणाले, हे शरीरच आपलं कैलास आहे, हे शरीरच आपलं स्वर्ग आहे. अशा प्रकारची भूमिका या संस्थेची आहे, या लोकांची आहे. याचा विचार आपल्या शरीरामध्ये बिंबला पाहिजे. भेद आहे खेड्यातला शहरात, जन नागर, महाजन भोजन, गरीब श्रीमंत. अहो, रोजीरोटीचा प्रश्न आहे, याचं काय, मालक नोकर, हे सर्व भेद आपल्याला समोर दिसून येत आहे. मी सांगितलेलं तुम्हाला कळतंय ना, कळतंय ना, का डोक्यावरून चाललंय? तुम्ही आता कसं आहे, आता ते वनवास भोगलेले, आता तुम्ही आता स्वर्गात आलेला आहे. 13व्या BAच्या मागच्या वर्गात आलेला, लक्षात ठेवा. तुम्ही आता एकदम असं स्क्वॉश व्हायला पाहिजे, घरामध्ये म्हणायला पाहिजे, हा माझ्या पोळीमध्ये बदल झाला, घोरामध्ये कसं बदल झाला, पोलिकाचा TV बघत नाही, मोबाईल बघत नाही, अभ्यास करते, असं घरामध्ये सुद्धा वाटायला पाहिजे. हा चमत्कार झाला बाबा BAला गेल्यानंतर, असं आई वडिलांना सुद्धा वाटायला पाहिजे. आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. अजून 3 वर्षांनी आणखी मोठी जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. एक कुटुंब तुम्ही उभं करणार आहे, एक संस्था तुम्ही उभे करणार आहे. स्वातंत्र्य संग्राम, धर्मनिरपेक्ष. त्याच्यानंतर जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे माया, म्हणजे प्रेम. आपल्यामध्ये माया आहे का? कुठेतरी पोरगाचा हात केला त्याला प्रेम म्हणायचं नाही. हा, ते एकदा स्पष्ट होऊ दे, ते प्रेम नाही, ते वासना आहे आणि ती लाछनास्पद गोष्ट आहे. प्रेम म्हणजे झटका आहे, मायेच्या मनाला भटका आहे, आज्ञा घटका आहे, त्याला प्रेम. हे कसं आहे ना, आमचे आजी वगैरे काय करायचे, मंदिराला जाताना या पडत्या लावायच्या, डोक्यावर पदर घेऊन ती माऊली त्या पदराला ते उजू नये म्हणून त्या मंदिरापर्यंत घेऊन जायचे. हे ह्याला प्रेम म्हणतात. हे प्रेम, याची व्याख्या त्याची, हे जपायचं आहे. त्या देशातल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक माणसाला आपल्याला जपायचं आहे. हे प्रेम आहे. कुठेतरी उभारून हात केला, हे प्रेम आहे. ही एक विचित्र कल्पना आहे. मित्रांनो, आज देशामध्ये खाऊजा धोरण आले. खाजगीकरण काय? खाऊजा म्हणजे खायचं नाही, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण.
खाजगीकरण होत चाललेलं आहे सर्व गोष्टींचं. प्रत्येक गोष्ट खाजगीकरणाकडे चालली आहे. रेल्वे खाजगीकरण, अमुक सर्व खाती आता खाजगीकरण होणार आहे. उदारीकरण, काय उदारीकरण झालेलं आहे? आता अगोदर कसं होतं, आता कॉलेजमध्ये आता आपण स्वच्छता करायची, तिथे शिपाई नेमलेले. आता पुढील काळामध्ये असं होईल, ते बीबीजी नावाची कंपनी आलेली, बीबीजी, ते कॉन्ट्रॅक्ट घेते, एवढं स्क्वेअर फूट झाडायचं आहे तेवढं झाडून देणार आपल्याला. ह्या जागतिकीकरणामध्ये मराठी भाषा कशी आहे आणि त्याचा काय उपयोग आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगणार. या जागतिकीकरणामध्ये कोणत्याही भाषेचा पराभव होणार नाही. सर, अनेक रोजगाराच्या संधी आहेत आपल्या देशात, आपल्या या भाषेमध्ये. प्रत्येक भाषेमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. हिंदीमध्ये, मराठीमध्ये, उर्दूमध्ये, तेलुगूमध्ये, तामिळमध्ये, सर्व भाषेमध्ये. आता समजा तुम्हाला चांगली मराठी येत असेल, तुम्हाला हिंदीचं मराठीमध्ये भाषांतर करण्याची संधी मिळणार आहे. मराठीवाल्याला हिंदीवाल्याला मराठीचं हिंदीमध्ये भाषांतर करण्याची संधी मिळणार आहे. अहो, मी माझ्याकडे PhDचे प्रबंध येतात तपासायला, त्याच्यामध्ये अनेक चुका, शुद्धलेखनाच्या अनेक चुका त्याच्यामध्ये झालेल्या दिसून येतात. ते तपासायला 10 रुपये पेज, 20 रुपये पेज घेतात लोक. शुद्धलेखन तपासायचं, ती कला तुम्हाला यायला पाहिजे. शुद्धलेखन कसं तपासायचं, अनेक 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 गोष्टी आपल्या समोर आहेत. 2 गोष्टीवर आजच्या या चर्चा, तुमच्या या बोलण्यामध्ये 2 गोष्टीवर प्रकाश टाकतो. आज संस्कृतीचा नाश होत चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, व्यापारी म्हणून आपल्यावर वर्चस्व निर्माण केले. लोकांनी व्यापारातून तुमच्यावर वर्चस्व निर्माण केले. संस्कृतीचा नाश कसा झाला सांगा, तुम्ही एखादं उदाहरण मला सांगता येते? कसं काय आपल्या संस्कृतीचा नाश? मी विधान केलं, हे खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. खरं आहे तर कसं खरं आहे? काय वाटतं तुम्हाला? आपण जे आपली संस्कृती आहे कसं वाटतं? आता बघा, लक्षात ठेवा, वृद्धाश्रम निर्माण झालं हे पाप आहे. आपण अभिमानानं सांगतो वृद्धाश्रम निर्माण झालेला आहे, हे पाप आहे. संस्कृतीचा नाश आहे. आपण आपल्या म्हातारीला आपण सांभाळू शकत नाही म्हणून ते वृद्धाश्रम निर्माण झाले. आणि वृद्धाश्रमामध्ये कोण आहे? तर मोठमोठे लोक आहेत. मोठमोठे लोक, तिथं तांबोळी, शेख, बनसोडे वगैरे, बोलले, मानले, तिथं कोण नाही गोष्टीवर. मोठमोठे लोक, शहा, असे मोठमोठे लोक त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन बसलेले. म्हणजे मला काय सांगायचं म्हणजे ना, संस्कृतीचा नाश झाला नाही का? आपण गरीब आहोत म्हणून कशावर खाट आहोत, मजबूत आहोत, आपण सांभाळू शकतो ना. तुम्ही कॉलेजला आलेला आहात, तुमच्याकडे 10-20 रुपये 50 रुपये सहज असणार. जाताना एक पेरू, एखादा ड्रॅगन फ्रूट तुम्ही तुमच्या आजीला जर नेऊन देणार, किती त्याला वाटेल, स्वर्गमिळाल्यासारखं होईल. किती त्याला त्या म्हातारीला आनंद होईल, त्या बाबाला किती भारी वाटेल. दिला का कधी तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा, एखादं फळ घेऊन दिला का आजीला? आजी आहे की नाही घरामध्ये? त्या आजीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा. ही मराठी भाषा शिकवते, ही हिंदी भाषा शिकवते, ही उर्दू भाषा शिकवते. हे संस्काराचं काम त्या भाषेच्या माध्यमातून तुमच्यावर होते, हे तुम्ही विसरू नका. सांगत नाही भाषा, सहज 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 तुमच्यावर संस्कार करून जातो. मित्रांनो, छोटीशी गोष्ट सांगतो. छत्रपती शाहू महाराजांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. शाहू महाराजांच्या कारभारामध्ये, राज्यकारभारामध्ये एक खानविलकर म्हणून सरदार होते. त्यांनी एका दलित पोलिसाला, शिपायाला मारझोड केली. मारझोड केल्यानंतर तो दलित शिपाई शाहू महाराजांसमोर गेले. त्यांनी जाऊन आपली कहाणी सांगितली. शाहू महाराज म्हणाले की हे चुकलेलं आहे. त्यांनी खानविलकरांना दंड लावला आणि त्या शिपायाला त्याला प्रमोशन दिलं. अशा प्रकारचा न्याय किंवा ही समरसता आजच्या प्रशासनामध्ये, आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. एक भरकटल्यासारखं चित्र आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. हे भांडवल्यानं, कवी काय म्हणतो, हे भांडवल्यानं तुमच्या धमन्या फाटल्या असतात, मात्र माझ्या मनात बुद्ध, येशू, राम, पैगंबर हे शांतीदूत ठाम म्हणून बसलेले. त्यासाठी मी तुम्हाला काही करत नाही. अजूनही या देशातली सहनशक्ती संपलेली नाही. मला बरं वाटतं विद्या सर आले, खांडेकर सर, इंग्रजीचे प्रकार सर, म्हणजे ह्या सर्व भाषा कशा असायला पाहिजे, एकमेकांमध्ये मिसळायला पाहिजे. एकमेकांचं सौंदर्य एकमेकांनी
घ्यायला पाहिजे. मिळून मिसळून राहू दोघे. काय करू? मिळून मिसळून. ऐकू येतं का? तुम्ही असं सुन्न बसू नका हो. जवान कोण कसं असायला पाहिजे? कंबर वाकली तुमची. हा कसं असं असं आता तसं जाऊन पुढे कसं? मिळून मिसळून राहू दोघे प्यार की खुशबू आहे. काय म्हणते मराठी आणि हिंदी मिसळ? काय म्हणतात? मिळून मिसळून राहू दोघे प्यार की खुशबू आएगी. थोडं थोडा येता येता तुझे भी उर्दू आएगी. थोडं थोडं आता बघा. तेरे रूप का काजल माझ्या डोळ्यात भरशील का? हा म्हणते बघा. लई मोठं नाही, सोपं आहे. तेरे रूप का काजल माझ्या डोळ्यात भरशील का? चांद के जैसा प्रेम छत पर उतरशील का? चांद के जैसा छत पर प्रेम तू उतरशील का? ऐसी कौन सी नाराजी है का गो रुसलीस तू? ऐसी कौन सी नाराजी है का गो रुसलीस तू? दिल भर का दिल जला के कोळसा करशील. हिंदी आणि मराठीचं जर आपण विचार केला एक वेगळं सौंदर्य त्या दोन्ही भाषेमधून आपल्यासमोर निर्माण होतं. मित्रांनो, जगामध्ये तुझे स्तन निर्माण करेल प्राप्त. आईनं आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आईनं प्राक्तन तयार केलेले लक्षात ठेवा. तुझे स्तन निर्माण करे जगाचे प्राक्तन. चराचराचा पोशिंदा आता पाजरते वाईन ज्वारीची. घरात धुंदीची बेफाम चव जाते कोणाची चलती कोणाची भरते त्याची. चरचरते हृदय ओघळले अश्रू तरुणाई बेधून. मित्रांनो, आजच्या या बेधुंद झालेल्या तरुणाईला कुठेतरी आवर घालून आपण सन्मार्गावर लागण्यासाठी संतांच्या विचारांचा पुरस्कार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. एकच वाक्य, छोटं वाक्य, अगदी लहानपणापासून आपण वाचलो. नेहमी खरे बोलावे. काय? नेहमी खरे बोलावे. कसं करू? आई विचारते कॉलेजवरून उशीर का झाला? हो बया सरांनी तासच लवकर सोडला नाही. तिथं गप्पा मारत बसली होती कॅन्टीनवर इकडे तिकडे. मग पोराला बाप पोराला विचारते तेवढे क्यों देर क्या? क्या बता ना आपका भाऊ पिरियड आहे ना एनसीसी का पिरियड छोडेच नाही सर. कोंबड्यात बिर्याणी का दाल चावल खा तिकडे का जाऊन का सांगा घरी जाऊन एनसीसी का पिरियड का. एनसीसी मध्ये ते गावडं नाहीच. आणि बापाला येड्यात काढायचं. बापाला येड्यात काढायचं. हे असं करून की तुम्ही तुमची फसवणूक आहे. बापाची फसवणूक नाही. बापाने तुम्हाला इथं परत आणून सोडले. तुम्हाला कलेक्टर होता येत नाही, डॉक्टर होता येत नाही, पोलीस होता येत नाही, PSI होता येत नाही. काय होता येत नाही? काय होता येत नाही सांगा? या जगाला टक्कर देणारा माणूस काहीही करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो. तुमच्यामध्ये धमक असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे. हे मी हातगाडी चालवतो इथे येऊच नका. सकाळी हातगाडी घ्या, केळी पिळी विकत बसा. देवाने तुमच्या हातामध्ये पेन दिलेलं आहे, तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. त्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे काय करा. आणि देवाच्या गाभाराला उमरा नाही. देवाच्या गाभाराला उमरा नाही. मंदिराला कशात जाऊ? घरात आई वडील असताना, घरात आई वडील आहेत त्यांची सेवा करा, त्यांच्यावर लक्ष द्या. जिंदगी जब कभी मुश्किल मोड पर आए. काय म्हणतो बघा कवी? जिंदगी जब कभी मुश्किल मोड पर आए मी जेते थांबे न देते तू मला थोडासा आधार. काय मागायचं आपल्याला? थोडासा आधार आपल्याला मागायचा. मित्रांनो, वास्तविक पाहता पायावर पाय देऊन एकटा म्हणाला. पायावर पाय देऊन काय म्हणाला? रेल्वेमध्ये स्वारी स्वारी म्हणाला. डोळ्यात छत्री घालून एक जण म्हणाला माफ करना भाई माफ करना. अंगावर ट्रक घालून एक जण म्हणाला दिखता नाही क्या तुझको दिखता नाही क्या. अशी जर परिस्थिती निर्माण झाली, यातून आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं कॉलेजला यायचं, घरी किती वाजता जायचं, हे सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे नियोजन करा. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि या निमित्तानं तुम्हाला भेटण्याची माझी संधी आली. आणि मी सुद्धा ग्रामीण भागातून मकादार सर्वांना अनेक प्रचार केले. अशा एका ग्रामीण भागातून आम्ही आलेलो सर्व इथं माणसे आहोत. तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या उत्कर्षासाठी, तुमच्या भविष्यासाठी आम्ही धडपडणारे शिक्षक आहोत.
तुमचं चांगलं व्हावं, तुमचं पोट कल्याण व्हावं ही मी अल्लाची प्रार्थना करतो. आणि मला इथे बोलावतं सगळ्यांनी सन्मान केला आणि माझ्या मनातल्या काही भावना अजून खूप खूप बोलायचं आहे, परंतु वेळेच्या अभावी पुन्हा कधीतरी एकदा भेटतो आणि पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा होईल, सुसंवाद होईल. अनेक कार्यक्रम जिथं महाविद्यालयाचे कार्यक्रम होतात त्या सर्व कार्यक्रमाला तुमची हजेरी लागायला पाहिजे. बळजबरीनं बोलू म्हणायचं नाही, वेळेवर गेले जाणे, वेळेवर पाण्याला येणे, आधेमध्ये न थांबणे, कुणी दिलेलं न खाणे, कुठल्या मैत्रिणीबरोबर तिकडं न फिरणे, ह्या सर्व गोष्टी किंवा मुलींना आणि मुलांना कुठलेही गुटखा मटका फुटका कुठलाही व्यसन न लावून घेता आयुष्याचं हा मार्ग देवाने दिलेलं जीवन हे कायकावे कैलास हे शरीर हे परमेश्वराकडे जाणार आहे आणि त्याला स्वर्ग मिळावं अशा प्रकारची मी इच्छा बाळगतो आणि माझे बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये सरांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन दिलं. संस्कृती टिकवायला सांगितली. संस्कृती मराठी भाषा आपल्याकडच्या आराधी लोकांनी टिकवून ठेवलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. यानंतर वृक्ष जितका फळांनी बहरतो तितकाच तो नम्र होतो. माणूस जितका ज्ञानाने समृद्ध होतो तितकाच तो महान होतो. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुवा सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. या मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला ज्यांनी आत्ताच अतिशय मनापासून मार्गदर्शन केलं, मनस्वीपणे आपण म्हणतो ना, अस्सल ग्रामीण साहित्यकार म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते अनेक वर्षापासूनचे खरं तर ज्येष्ठ मित्र म्हणतो आम्ही त्यांना. पण कार्यालयीन कामकाज वेगळं असतं, प्राचार्यांच्या जबाबदाऱ्या काय असतं ते मी समजू शकतो आणि त्यामुळं अतिशय साधा जर आपण जमिनीवरचा माणूस म्हणतो तसे तांबोळी सर त्यांनी अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलंय. वेगळं काही सांगावाची परिस्थिती नाही. पण या वाङ्मय मंडळाचे सूत्रधार किंबहुना मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर साहित्य दुबेन, हेगडे सर, सेजल जाधव आणि मगाशी सरांनी उल्लेख केला मराठी विभागातले सर्व सहकारी प्राध्यापक, हिंदी, इंग्लिश या विभागातले प्राध्यापक आले. तर आपल्याकडे कन्नड भाषा पण आहे, पूर्वी संस्कृत पण होती, पण आता ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तो विभाग बंद पडला. पण कन्नड विभागाच्या प्राध्यापिका आहे. तर खूप चांगलं एक सुचवलं सरांनी की प्रत्येक भाषेच्या विद्यार्थ्यांनी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला आलं तर भाषांमध्ये संवाद वाढेल आणि त्यातून काही नवनिर्मिती होऊ शकेल हा मला वाटता संदेश त्यांनी दिला. तांबोळी सरांचं वैशिष्ट्य असं आहे की जाता जाता त्यांनी उल्लेख केला की हेगडे सर त्यांचे विद्यार्थी आहेत. अजून मी त्यात भर टाकू इच्छेन. तांबोळी सरांना PhDचं जे विद्यावाचस्पती पदवीचं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते डॉक्टर नरेंद्र कुंटे सर आता यात नाही आहेत, पण ते संगमेश्वर कॉलेजचे विद्यार्थी. एक वर्तुळ पूर्ण होतं आपण म्हणतो ना, त्यांचे विद्यार्थी आज प्राचार्य झाले, प्रभारी अधिष्ठाता झाले आणि त्यानंतर त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज त्यांच्याबरोबर बसले. वाटतं शेजलचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः तुपेरे सर आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो. वाटतं 2 किंवा 3 वाङ्मय मंडळ किंवा क्लबची उद्घाटनं झाली. इलेक्ट्रॉनिक्स क्लबनी उद्घाटन केलं, त्यांनाही मान सन्मान दिला. पण मराठी विभाग पहिलाच ठरला या वर्षीचा की ज्यांनी विद्यार्थी दिला किंबहुना मी असं म्हणेन की आम्हाला लोकशाही आम्ही शिकवतो, राज्यशास्त्र हा माझा विषय आहे, पण लोकशाही अंगीकारणं आणि ती प्रत्यक्ष अवलंबात आणणं फार अवघड असतं. ते तुपेरे सर आणि त्यांच्या सहकार्याने करून दाखवलं. कार्यकारिणी आणि शेजलचं मनापासून मी पदावरती निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो.
आता राहणाऱ्याला प्रश्न मगाशी सरांनी उल्लेख केला, ते फार चांगली गोष्ट नव्हती की मागच्या भागांमध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे. आम्ही कधीतरी विद्यार्थी होतो आणि आम्ही मागच्या भागावर बसत होतो, एवढंच सांगेन, याच्या पलीकडे काही वेगळं सांगायची गरज नाही. ती जी अस्वस्थता आहे, मला वाटतं तो जागा पकडेल की ग्रामीण भागामध्ये घडलेले विद्यार्थी म्हणून तांबोळी सरांनी आपले अनुभव मांडले. अतिशय दिलखुलासपणे त्यांनी आपलं कथन केलं आणि नंतर त्यांना जाणवलं की उत्साह कमी आहे. तांबोळी सरांचं भाषण चालू होतं, आताही चालू आहे. कोकिळा चांगलं तिचं पूजन करते, तिकडे लक्ष आपलं जायला पाहिजे. मला आठवतंय आम्ही जेव्हा कॉलेजचे विद्यार्थी होतो तेव्हा असंच समोर बसायचो. B11 आणि B12 वर्ग होता, तो फक्त वर्ग बदलला, बाकी सगळं आहे तसंच आहे. ते तुपेरे सरांनी ज्या परंपरेचा उल्लेख केला ती सगळी परंपरा जे अतिशय भारतामध्ये गाजलेले नावाजलेले विद्यार्थी ते याच वर्गामधून घडलेले. मगाशी जसं सर म्हणाले की मागच्या बाकावरचा विद्यार्थी जरा अस्वस्थ आहे, काय माहिती नाही, एकदा खाली बाकावर वागतोय, आम्ही होतो म्हणलं ना, त्यामुळे समोरचे रचनाच अशी आहे की मागं लपता येतं असं वाटतं, पण प्रत्येक विद्यार्थी दिसू शकतो. तो मोबाईल बघत नाहीये, म्हणजे जी अस्वस्थता असते, काहीतरी लिहितोय, काय अडचण असेल येऊन सांग. म्हणजे मी असं म्हणत नाही की चल उभा करत तुला आता शिक्षा करतो, असं केल्याने परिस्थिती बदलत नाही. माझं म्हणणं आहे अडचण लक्षात घेणं की कुठेतरी व्यक्त करण्यासाठी तुम्हाला भाषा यावं लागेल ना, तुमचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडणं. शेजारी तर अजूनही झोपलेलाच आहे, काय झालं त्याला जरा त्रास होते का बघा, म्हणजे अडचण आहे का काही. पण हे आरोग्याचं तक्रारी आपल्याला माहिती आहे. रात्री 12-1 पर्यंत सर म्हणजे सर रील बघत मी बसलो, तर आता काय होणार हे वेगळं सांगायला नको. जे ही शिस्त लावणं ही किमान गरज असते. 12 वर्षात तुम्ही ते शिकलेलाच सर म्हणाले, पण आता काहीतरी नवीन करायचं, तेच करण्यापेक्षा आपण नवीन करूया ना. आणि मग ते करताना तुम्हाला जर अडचणी आल्या, एवढे सगळे प्राध्यापक आम्ही तुमच्या मदतीला आहोत, कारण आम्ही तुमच्या वयाचे कधी होतो, त्यातनं पुढे आलो आणि त्यातनं ज्या अडचणी दूर करायचं ते तंत्र आहे किंवा अनुभव आहे आम्हाला निश्चित आहे. भाषेच्या बद्दल मी असं सांगेन, मी तांबोळी सरांनाही नंतर उल्लेख करणार आहे की ते जे बोलत होते त्यात राज्यशास्त्र होतं, समाजशास्त्र होतं, सरांनी हेगडे सरांनी उल्लेख केला, संस्कृती होती. किती पैलू वेगवेगळे आहेत बघा. जे सगळ्या विषयांना जोडणारा भाषा हा एक दुवा आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होत नाही. कारण आपण व्यक्त करण्याचं साधन माणसाच्या मनातल्या भावना असतील. खरं तर तांबोळी सर खूप चांगल्या भावना व्यक्त करणारा व्यक्ती आहे, कारण ते कवी आहेत म्हणून ओळख करून दिली आहे आपल्या मॅडमने. हे सगळं जर बघितलं, कथाकार, कादंबरीकार, म्हणजे ते एकदा कादंबरी वाचून बघा, म्हणजे माणूस कसा घडतो इतकं सोपं नसतं असं ते म्हणाले. श्यामचा बाप नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. अस्सल ग्रामीण आहे, त्यामुळे ते शब्द कदाचित शहरी लोकांना जरा वेगळे वाटतील ते जे बोलले, पण ग्रामीण भागामध्ये असं सहजपणे ते बोललं, तर ती सहजता मला नरेंद्र जाधव सरांची आठवण झाली. त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तिथपर्यंत त्यांनी अध्यक्ष होते त्या वित्त विभागाचे, तिथपर्यंत त्यांनी मदत मारली. मराठी माणूसच होता तो, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आता पदावर जरी नसले तरी त्यांचं आत्मचरित्र माहिती आहे कोणाला, काय नाव आहे नरेंद्र जाधवांच्या आत्मचरित्राचं. तर तांबोळी सरांनी संवाद सुरू केला, मलाही थोडासा संवाद करावा असं वाटतं, म्हणजे ते कंटाळवाणं होत नाही. एकतर्फीच जर चर्चा सुरू झाली मग कंटाळायला लागतो, चेहऱ्यावरती काय आपण अभिव्यक्तीमधनं दिसायला लागतं. कधी एकदा भाषण संपतं, तुम्ही बोलत नाही पण तुमचं शरीर आणि अनेक गोष्टी बोलायला लागतात. त्यामुळे संवाद करणं चांगलं. एकदा काढून बघा, थोडंसं कुतूहल पण पाहिजे ना. मी सांगितलं सगळीच उत्तरं तर रेडीमेड ChatGPT आपल्याला व्हायचं नाहीये. तुम्हाला घरी जाऊन ChatGPT शोधा, काही हरकत नाही, पण शोधा, त्या निमित्ताने का होईना तुम्हाला ते कळेल. आणि त्याच्या किती आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या ते बारकाईने बघा, मग आपल्याला कळेल अस्सल ग्रामीण संस्कृती हीच आपली संस्कृती आहे. आपले सण समारंभ काढून बघा, कारण भाषेचा संबंध संस्कृतीशी येतो. आजच सकाळी सांगायला आवडेल, तुपेरे सर म्हणाले की तांबोळी सर थोडंसं प्रशासकीय कामासाठी चालले होते, दुसऱ्या महाविद्यालयात त्यांना जायचे. आधीच सांगितलं होतं, सर तुम्ही बोला. मी बोलायला तयार आहे, पण समोरचे पण ऐकायला तयारच नाही. ज्ञानेश्वरांसारखा माणूस माहिती आहे, सुरुवात काय करतो, अवधान ज्याला आपण अवधान लक्ष म्हणतो, सोप्या भाषेत बोलतो, कारण ती कविता आणि तो तांबोळी सरांचा प्रांत आहे, की तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती ज्ञानेश्वर महाराजांनाही करावी वाटली. आणि मग कुठेतरी जाऊन लोक लक्ष देतात. त्या काळापासून आजपर्यंत आपल्याला लक्ष वेधायचं नाहीये. कुठेतरी तांबोळी सरांनी सांगितलं, तुमच्या भविष्यासाठी काय करायचंय त्याची तयारी आतापासूनच सुरू करायची.
ती शेड्यूलनी केली आणि त्यामुळं त्या सगळ्या कार्यकारिणीला तो सन्मान बहुमान मिळाला. किंवा तांबोळी सरांनी जे शिकले प्रत्यक्षात स्वतः कष्ट केले, हेगडे सरांचं उदाहरण आहे. ते 3-3 पिढ्यांची उदाहरणं आपण समोर बघताय. त्यातनं एकच तुम्हाला दिसेल की कुठंतरी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पुढं जायचं असेल, गाईड मिळतील, मार्गदर्शक मिळतील, पुस्तकं मिळतील, आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारावं, चांगलं कसं बोलावं, अशी 1000 पुस्तकं तुम्ही जरी वाचली तरी एक पाऊल टाकलं नाही. आपण म्हणतो ना, एक म्हण आहे परकीय भाषेमधली आहे की 1000 मैल तुम्हाला चालायचं आहे. असं एक तुम्हाला टास्क चॅलेंज वगैरे देतात ना, तुमच्या कुठल्या कुठल्या शोजमध्ये असतं. 1000 मैल चालायचं आहे तर काय करावं लागेल? जांभया येणार, कंटाळा येणार, सगळंच मान्य आहे. म्हणजे ते समोर चित्र दिसतं ना. म्हणजे वर्गाचं वैशिष्ट्य विद्यार्थी असल्यापासून बघतोय ते सगळं एक साथ बघायला मिळतं. एका वेळेला 200 जण. पहिली रांग कमी झाली, बदल झाले, त्यामुळे 180ची क्षमता आहे. किती आहे साधारणतः कल्पना आली असेल. मागच्या 2 रांगा पूर्ण मोकळे आहेत. एवढे बारकावे इथं बघितलेले आहेत, त्यामुळं फार अडचणी नाही. पण ही सुरुवात आहे. सरांनी सांगितली वर्षभराच्या कार्यक्रमांची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये विविध उपक्रम आहेत. तुम्हाला व्यक्त करण्यासाठी कवितांच्या स्पर्धा असतात. श्रावणदारांसारखा आपण कार्यक्रम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेतलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त कथा स्पर्धा घेता येतात, ज्या मुख्यतः आपल्याला युवक महोत्सवामध्ये, म्हणजे दांडेकर सर युवक महोत्सवाचे प्रमुख आहेत, जुटे सरांनी त्यात काम केलेलं आहे, मीही त्यामध्ये काम केलेलं आहे. हे सांगण्याचं कारण असं, मीपणा म्हणून नव्हे, पण कुठंतरी या वाङ्मय मंडळातनं किंवा वेगवेगळ्या साहित्य मंडळातनं आम्ही विद्यार्थी तयार करायचो आणि थेट युवक महोत्सवात निवड करायचो. आमच्यावेळी शिवाजी विद्यापीठातून 4 जिल्ह्यात स्पर्धा होती. तुम्हाला एका विद्यापीठात तुम्ही स्पर्धा जिंकला थेट आंतर विद्यापीठ पातळीपर्यंत जाता. मुद्दाम मी जयंत शेखचा उल्लेख करेन. गेल्या वर्षी त्यांनी एकांकिकेमध्ये भाग घेतला. तो आणि सई दरेकर दोघांचीच एकांकिका होती. अशी एकांकिका दुर्मिळ असते, अनेक असतात. काही आपल्याला युवक महोत्सवातलाच विद्यार्थी आहे. त्यांनी काय कमाल केली असेल विचार करा. अभिनयाच्या पातळीवर भारत देशामध्ये 142 विद्यापीठांची स्पर्धा होती, त्यात तो पहिला आला. खांडेकर सरांचा विद्यार्थी भेटायचा, तुपेरे सरांना भेटायचा, हेगडे सर मागच्या वर्षी होते, पुजारी सर होते. अनेकांना भेटत भेटत त्याचं व्यक्तिमत्व घडलं. 2 वर्ष सलग देशात तो नकलांमध्ये पहिला आला. तुमच्याकडे कला असतील तर त्यालाही आपण कुठेतरी एक मंच उपलब्ध करून देतो. हे सगळं करताना आता तांबोळी सरांनी सूचना दिली की प्रत्येक उपक्रमात मनाने भाग घ्या. सरच म्हणाले ना की ठीक आहे, संख्या कमी पडते म्हणून आम्ही सहकार्य म्हणून आणतो, पण मनाने गोष्टी करायला शिका. 4 गोष्टी करा. दिवसातली एक गोष्ट करा, पण ती मनापासून करा. किती मनापासून सर बोलले बघितलं. तुमच्या आजीला काहीतरी खायला देऊन द्या. प्रश्न आजी किंवा खायला देऊन देणं ह्या किरकोळ गोष्टी आहेत. ती मनापासून आली तर ती लक्षात राहते, तिचा प्रभाव पडतो आणि आयुष्यावर तुम्ही कुठेतरी ते दुसऱ्याला पण सांगू शकता. अशा गोष्टी करा की ज्यातनं तुम्हाला स्वतःला प्रेरणा तर मिळेल, पण जाता जाता सरांनी जे सांगितलं तोच जागा शेवटचा मुद्दा म्हणून सांगतो की आपल्याला माझ्यासाठी जगायचं. मी सहज बाहेर लक्ष गेले, तांबोळी सरांकडे बघत होतो. काही विद्यार्थिनी आता त्या सायन्स असतील, त्या बागेमधली काही फुलं होती, ती फुलं घेऊन चालले होते. मला आठवते प्राध्यापक फखरुद्दीन बेंदूर नावाचे आमचे सर होते. मराठीमध्ये अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नावाची शाखा तयार झाली. त्याची प्रेरणा, त्याची स्थापना आणि त्याचं सगळं आजपर्यंत तांबोळी सरांनी त्यामध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांच्याही महाविद्यालयात ते व्याख्यान झालं. मुस्लिम संतांची परंपरा किती मोठी होती मला वाटतं आपल्याला कल्पना नाही. शिवाजी महाराजांच्या काळापासून ती परंपरा आहे. ती संत तुकारामांच्या काळापासून अनेक, ज्याला आपण गावोगावचे उरूस, जत्रा, पीर किंवा ज्याला आपण संत म्हणतो, दर्गे आहेत, तिथनं ही परंपरा तयार होते. आणि मग सर जे म्हणाले की आज भेद करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, पण ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उडूया असे भेद नव्हते. आणि मग त्यातनं सुफी संतांची परंपरा, ज्याच्यावरती तांबोळी सरांचा अभ्यास आहे, ते वाङ्मय तुम्ही वाचू शकता. मगाशी उल्लेख मी जो केला की अशा सांस्कृतिक उपक्रमातनं अशा काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात आणि त्या अनुभवायला मिळतात. वर्गाच्या 4 भिंतीच्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वायत्त महाविद्यालयातर्फे ही संधी आपल्याला मिळाली. फील्ड प्रोजेक्टसाठी तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरती जाता,
सोशल कॉलेजला जाऊन भेट द्या, तिथे काय चाललंय बघा. मला वाटतं आपल्या महाविद्यालयात सुद्धा काय काय चालतं तिथं सुद्धा तुम्हाला म्हणजे काय काय चालतं असं जर विचारलं तर शेजारला 3rd इयरला विद्यार्थिनी आहे, ती 3ऱ्या वर्षाला आहे. अजूनही 100% माहिती आहे की नाही कल्पना नाही. थोड्याच दिवसात खांडेकरचं जे संपादक आहे तो आपला वार्षिकांक प्रज्ञा तो तुमच्या हातामध्ये येईल. त्यात तुम्हाला कळेल जे नव्यानं या कॉलेजमध्ये रुजू झाले 2nd इयर 3rd इयरला त्यांना त्याची संधी भरपूर माहिती आहे. माझं एकच म्हणणं आहे की थोडंसं चित्र इथे दिसतंय. कंटाळा आळस माणसाचा स्थायी भाव आहे, पण कुठंतरी आपल्याला जग बदलतंय, स्पर्धा प्रचंड आहे आणि ती काय आहे त्याची जाणीव तुम्हाला आज नाहीये. ती सांगून भीती घालणं हा मला किंवा कुठल्याही शिक्षकाचा हेतू नसतो. उलट त्यातनं मार्ग कसा काढायचा आणि पुढे कसं जायचं. मला वाटतं मराठी वाङ्मय मंडळासारख्या उपक्रमातनं या अशा जाणीवा जरी विकसित झाल्या तरी भविष्याच्या दृष्टीनं ते खूप मार्गदर्शक होईल. आणि सरांनी तुंबेरे सरांनी सांगितलं की आज शेवटच्या बाकांवरती जे विद्यार्थी आहेत ते जेव्हा पहिल्या बाकावरती येतील, सुशील कुमार शिंदे आणि नासर परांदे यांचं उदाहरण सांगून मी समारोप करतो. दोघंही वेगळ्या पक्षाचे होते. नासर परांदे भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे सभापती बनले, पण याच महाविद्यालयातले मराठीचे विद्यार्थी. जी परंपरा मागाशी सांगितली त्यामध्ये अजून 2 जणांची भर मी टाकू इच्छितो. श्रीराम पुजारी नावाचे प्राध्यापक काही काळ होते. कला क्षेत्रात जब्बार पटेलांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. डॉक्टर आंबेडकरांवरती फिल्म त्यांनी चित्रपट बनवला, त्याला देशाच्या पातळीवरती पुरस्कार मिळाला. ते कॉलेजमध्ये विद्यार्थी नव्हते, पण त्यांचं अख्खं आयुष्य आपण जर म्हणालो जे आयुष्यातला महत्त्वाचा भाग याच महाविद्यालयात गेला आणि श्रीराम पुजारींना ते गुरु मानत होते. ते काही काळ आपल्याकडे प्राध्यापक होते. दुर्दैवानं गेल्या शुक्रवारी ज्यांचं निधन झालं, मराठीतले नामवंत साहित्यिक, फारसं नाव झालं नाही पण त्यांनी खूप मोठं काम केलंय. प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील जे नंतर शिवाजी रात्र महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य बनले, तेही काही काळ आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. परवाच एका विद्यार्थ्यांनी सांगितलं किती वर्षांच्या आठवणी आहेत बघा. त्यांचं वय 90 वर्ष होतं. साधारणतः 1990च्या दरम्यान त्यांच्या विद्यार्थ्यांची एक आठवण परवा ऐकायला मिळाली. बुद्धिप्रामाण्यवाद 11वीला त्यांनी आम्हाला शिकवला होता. 90 सालातली गोष्ट आज किती वर्षानंतर तो विद्यार्थी जशीच्या तशी सांगतोय. विचार करा, नुसतं फक्त त्यांची आठवण सांगितली त्यांनी वर्गात काय शिकवलं ते लक्षात राहिलं. काळ बदललाय, इंटरनेटचा आला, मोबाईलचा आला, हे मला मान्य आहे. आमच्या काळात ते नव्हतं. आमच्यासारखे दुर्दैव आम्हीच होतो असं तुम्ही म्हणाल, मान्य आहे मला. पण या सगळ्यांच्या माध्यमातून त्याच्यातही तुम्हाला वाचता येतं. फक्त एकच गोष्ट आहे, नासर परांदे आणि सुशील कुमार शिंदेची आठवण मी सांगत होतो. तांबोळे सरांसारखी अवस्था झाली, काय सांगावं आणि काय ठेवावं. मुख्यतः सुशील कुमार शिंदे हे राज्यशास्त्राचे विद्यार्थी, पण दोघंही सांस्कृतिक विभागामध्ये किंवा युवक महोत्सवामध्ये भाग घ्यायचे. दोघं वादविवाद स्पर्धेतले अतिशय वाकबगार किंवा हुशार विद्यार्थी. कॉलेजमध्ये वादविवादाची स्पर्धा असेल तेव्हा शिवाजी विद्यापीठ होतं, दोघांची निवड ठरलेली. जेवढे वर्ष होते तेवढे वर्ष त्यांनी संमेश्वरचं प्रतिनिधित्व शिवाजी विद्यापीठात करून बक्षिसं मिळवली. आता हे सगळं केल्यानंतर त्यांनी नंतर एक आठवण सांगितली. नासर परांदे आणि सुशील कुमार शिंदेने त्यांना 100% दुजोरा दिला. एकाच मंचावर ते आले होते याच वर्गात. ते म्हणाले की नासर परांदे की आम्हाला आमच्या पडकुले सर किंवा पुंडे सरांनी शिकवलं, हिरेमठ सर असतील, श्रीराम पुजारी असतील का अनेक सरांनी शिकवलं की वादविवादात जिंकायचं कसं, त्याच्या सूचना दिल्या. आम्ही आयुष्यभर त्या पाळल्या. एकाने प्रस्तावाच्या बाजूनी आपलं म्हणणं मांडायचं, नासर परांदे मांडते. सुशील कुमार शिंदेने त्या प्रस्तावाच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने मत मांडायचं. असं करत करत आम्ही स्पर्धा जिंकत गेलो. शिवाजी विद्यापीठात संमेश्वरचं नाव झालं आणि मग नंतर आयुष्यामध्ये करिअरचा प्रश्न आला. सुशील कुमार शिंदे काँग्रेसतर्फे 9 वेळा अर्थमंत्री बनले. त्याच्यानंतर हा वादविवादाचा मुद्दा आम्ही कायम ठेवला, कारण सुशील कुमार शिंदे प्रस्ताव मांडायचे, मी विरोधी पक्षात होतो, मी प्रस्तावाच्या विरोधात बोलायचो. ती परंपरा कायम ठेवली. नंतर ते सभापतीपदी पण आले. वाटतं एवढी मोठी परंपरा ज्या महाविद्यालयाने सांगितली, ही परंपरा इंडक्शनमध्ये तुम्हाला काही प्रमाणात कळली असेल. आणि त्या परंपरेमध्ये सांगायला खूप आनंद वाटतो. गेल्या वर्षी आम्ही बघत होतो मराठी विभागाला आता पुजारी सर निवृत्त झाल्यानंतर मोठा प्रश्न आहे. 3 प्राध्यापिका आपल्याकडे जॉईन झाल्या, नव्यानं रुजू झाल्या. इंग्लिश शब्द येतात मराठीच्या तासाला. भाषा भगिनी आपल्याला पाहिजे, मकानदार सर आहेतच. वेगळे सरांसारखे गेल्या वर्षी होते ते पुन्हा आपल्याबरोबर आले.
तुपेरे सरांसारखं या विभागाचं नेतृत्व आहे, त्यांच्याही बद्दल बोलायचं झालं तर मी आता समयोचित होणार नाही म्हणून बोलणार नाही, पण त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये जी कामगिरी केली ती विद्यापीठाच्या समितीनं आणि विशेषतः आपल्या मॅनेजमेंटने त्याचं कौतुक केलं. खूप मोठं योगदान, जे फडकुलेंची परंपरा आपण म्हणतो ना, तो इतिहास होता, पण आजही ती परंपरा तितक्याच ताकदीनं पुढे नेण्याचं काम तुपेरे सर आणि त्यांचे सहकारी करतायत. त्या परंपरेशी अध्यक्ष शेजल जाधव आणि बाकी सगळे तुम्ही विद्यार्थी जोडलेले आहात, नव्याने आलेले विद्यार्थी पण जोडलेले आहात. मला वाटतं हे सगळं करत असताना या सर्व उपक्रमांचा लाभ घ्या आणि त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा. भविष्यामध्ये मी आजच सगळ्यांच्या आमच्या प्राध्यापकांच्या वतीने वचन देतो की तुम्ही तापोळे सरांसारखे पाहुणे म्हणून जेव्हा बोलवाल आम्हाला संधी द्याल, आजच्या कार्यक्रमाचं फलित तेच असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो, यातील काहीशी विद्यार्थी पुन्हा इथं आपल्या व्यासपीठावरती पाहुणे म्हणून येतील, ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतोय. माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृताशी ही पैजा जिंके, अशी अमृताशी पैज जिंकणारी मराठी भाषा आणि त्या मराठी भाषाचं आज या ठिकाणी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी मराठी विभागातील प्राध्यापिका संगीता मोहिते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. नमस्कार. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर मराठी विभागाची आज दिनांक 13 जुलै 2026 रोजी मराठी वाङ्मय मंडळ समारंभ आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले होते ते मराठीतील नामवंत लेखक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता आपल्याला लाभलेले होते. त्यांनी आपल्याला त्यांच्या मनोगतातून मराठी भाषा ही आपल्याला संस्कार देत असते आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने आपल्याला समता हे तत्व दिलेलं आहे आणि तत्व ते अंगीकारलं पाहिजे आणि त्यातूनच आपण काही जीवनमूल्य आणि संस्कार मूल्य घेतली पाहिजे. हे अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बुवा सर यांनी देखील आपल्याला सांगितलं की विविध ज्ञान शाखेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपसामध्ये संवाद ठेवला पाहिजे आणि या संवादातूनच आपल्याला विविध ज्ञान विकसित करता येईल अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आपल्या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय तुपेरे सर यांनी देखील प्रस्तावनेमधून मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज ज्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन झालं त्या उद्घाटनामधून जे आपली विद्यार्थी प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभली ती शेजल जाधव, त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले विविध ज्ञान शाखेतील विभाग प्रमुख प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचेही मी मनापासून विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला सुसज्ज असं ध्वनी यंत्रणा आणि बैठक व्यवस्था ज्यांनी प्राप्त करून दिली ते सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही या ठिकाणी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सभागृहाच्या बाहेर जी सुबक अशी रांगोळी रेखाटली त्या आमच्या BA भाग 2च्या विद्यार्थिनी ऋतुजा वाघमारे आणि साक्षी पाटील यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे आपले छायाचित्र घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचेही मी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर समजते.